नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी रविवार 26 एप्रिल 2026 रोजी झालेली ही परीक्षा प्रथम भाषा आणि गणित वेळ सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये ही 150 गुणांची परीक्षा झालेली आहे। प्रथम भाषा 50 गुण, गणित 100 गुण, गणिताचे एकूण 50 प्रश्न, प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न असतो। 25 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत। संच ए आहे। ए बी सी डी या 4 संचामध्ये प्रश्न तेच असतात, फक्त क्रम बदलून विचारलेले असतात। पाहूया पुढील प्रश्न। अत्यंत सोप्या भाषेमध्ये सर्व प्रश्न सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्वांना समजेल ही भाषा वापरलेली आहे। 91वा प्रश्न। आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहे। जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी किती? आता आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, पण दोघांचे समान आहेत। आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, लांबी 16 असेल त्याचं क्षेत्रफळ 64च आहे आयताचं, त्यामुळे 16 गुणिले 4 64, त्यामुळं 4 सेमी, कारण 16चा आणि 4चा गुणाकार लांबी आणि रुंदीचा गुणाकार 64 येतोय। 64 चौसेमी क्षेत्रफळ आहे। अचूक पर्याय नंबर 2। 52वा प्रश्न। खालील आकृतीची परिमिती काढा। परिमिती काढताना बाहेरच्या कडांचीच बेरीज करायची। इथून सुरुवात करूया। 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 4 17। अचूक पर्याय नंबर 17, 4 नंबर, 4 नंबरचं उत्तर 17 आहे। परिमितीमध्ये 3 5 5 यातल्या बाजूंचा काहीही संबंध नाही। परिमिती म्हणजे बाहेरच्या कडांची बेरीज। 3 3 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 4 17, म्हणून अचूक पर्याय नंबर 4 17। सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? आता 96ला 6ने भागलं तर 16 सक्क 96, 16 भाग करायचोय, आणि 16ला 96ने भागलं तर 16 सक्क 96 होते, आणि 16चा आणि 6चा फरक 10 येतोय, म्हणजे भागाकार कितीने चुकला? 10ने चुकला। आसाममध्ये 5719 हत्ती आहेत आणि आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयात आहेत, तर मेघालयात किती हत्ती आहेत? साहजिकच याच्यापेक्षा इतकी संख्या जास्त आहे मेघालयामध्ये, मग मेघालयामध्ये हत्ती हे आणि हे दोघांची बेरीज 9 5 14, 6 1 7 1 8, 9 आणि 7 16, 16ला 6 लेख 5 आणि 3 8 8 आणि 1 9, 9684। अचूक पर्याय नंबर 4। सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयाचा धनादेश दिला। धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल? 64,389, नंबर 3 64,389। ओके। शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला। विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते, तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते? ह्या दोघांची वजाबाकी करायची। या ठिकाणी 13,756 वजा 2,398, 2,398, 16मधून 8 गेले उरले 8, हातच्या दिला 9 आणि 1 10 वजा करायचे आहेत 15मधून, 15मधून 10 गेले उरले 5, हातच्या दिला 3 आणि 1 4 वजा करायचे आहेत 7मधून, 7मधून 4 गेले 3, आणि 13मधून 2 गेले 11, 11,358। अचूक पर्याय नंबर 1 11,358, म्हणजे विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा 11,358 रुपयांनी जास्त आहे। अचूक पर्याय नंबर 1। खालील आकृत्यामधील कोणत्या आकृतीमधील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? 1 2 3 4 5, 5 भागापैकी 1 भाग रंगवला। इथं या ठिकाणी आकृती 1 मध्ये 1/5 हा छेदाधिक म्हणजे रंगवलेला भाग कमी आहे, तर रंगवलेला भाग जास्त आहे। हे ब क ड मध्ये रंगवलेला भाग अंशाधिक दिसतोच, आणि म्हणून अचूक पर्याय नंबर 1 रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो। अ मध्ये अचूक पर्याय नंबर 1 अ।
शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे लागली, सीमाला पाव तास लागला आणि सोनालीला 900 सेकंद आणि राहुलला अर्धा तास लागला, तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागला? इथं शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास म्हणजे 15 मिनिटेच. 15 मिनिटे शिवम आणि सीमा समानच. सोनालीला 900 सेकंद. 900 सेकंद म्हणजे या ठिकाणी आपण 60 भागलं तर 15च येते, म्हणजे 15च मिनिटे. राहुलला मात्र अर्धा तास लागला आहे, म्हणजे पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ राहुलला लागला. शिवम, सीमा आणि सोनालीला 15 मिनिटं लागलेत आणि राहुलला मात्र अर्धा तास, म्हणून अचूक पर्याय नंबर 2. दिलेल्या वर्तुळात व्यास आणि त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती आहेत? या ठिकाणी वर्तुळाचा व्यास ही एक रेषा, ही एक रेषा, 2 व्यास 2 आहेत, ही काही सरळ रेषा नाहीत. त्यामुळं त्रिज्या या 3 आणि या 3 6 त्रिज्या आहेत आणि 2 व्यास, 2 6. ओके. खालीलपैकी घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही, फक्त नंबर ड मध्ये हा लघुकोन आहे. ओके. 90पेक्षा लहान कोण आहे? हा 90पेक्षा मोठा कोण आहे? इथं सुद्धा 90पेक्षा मोठा कोण आहे? इथं आपण पाहिलं 1 2 3 4 म्हणजे 30 चौक 20 म्हणजे 90पेक्षा मोठा आहे. इथं आपण पाहिलं 1 2 3 4 हा सुद्धा या ठिकाणी, कारण 12 पासून 1 पर्यंत 30 मापाचा कोण आहे, एकूण 12 भाग, 12 त्रिक 36. इथं विशाल कोन 90पेक्षा मोठा आहे. इथं सुद्धा विशाल कोन आहे, 1 2 3 4 भागापेक्षा जास्त भाग आत आहेत आणि इथं मात्र 2च भाग आहेत, म्हणजे 3 दुनी 60. सर्वसाधारण म्हणजे जरी 10वर आकडा नसला तरी हा लघुकोन आहे, 90पेक्षा लहान आहे. अचूक पर्याय नंबर ड, तिसरा. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्याळ घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होईल? 1 2 हे सर्व चौरस आकृती भाग आहेत, त्यामुळं घनच तयार होणार, या आकृत्या तयार होणार नाहीत. याची लांबी, रुंदी, उंची असमान आहे. इथं मात्र हे चौरस आहेत. ओके. 1 2 3 4 5 6 आणि 6 पृष्ठांचा, समान 6 पृष्ठांचा आहे तो घन. अचूक पर्याय नंबर 2 अ प्रकारची त्रिमितीय आकृती तयार होईल. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी माध्यान्नोत्तर 8 वाजताची होती. माध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12, पण ती गाडी 5 तास उशीर आली, म्हणजे 9 10 11 12 13, म्हणजे 13 वाजता ती गाडी आली. 13 वाजता म्हणजे 8 वाजता येण्याऐवजी ती 1 वाजता आली, म्हणजे त्या ठिकाणी 1 वाजता मध्यान्हपूर्व म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12, म्हणजे रात्री 12 नंतर 1 येतो या, म्हणून मध्यान्हपूर्व. अचूक पर्याय नंबर 4. या ठिकाणी 50 100 200 500 ही बेरीज की झाली. समान नोटा आहेत, 50 100 200 आणि 500च्या मेघाकडं. त्यांची एकूण रक्कम 3400 रुपये होते. 3400 रुपये. तर तिच्याकडे एकूण नोटा किती आहेत? हे 500 200 700 100 800 850, म्हणजे आपल्याला 3400ला 850 भागायला पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रत्येकी नोटांची संख्या मिळेल आपल्याला. हे शून्य गेले, 17 भाग जातोय, 17 5 85, 17 2 34, 17 0 0, 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या समान नोटा आहेत. म्हणजे 50 रुपयाच्या 4 नोटा, 100 रुपयाच्या 4 नोटा, 200 रुपयाच्या 4 नोटा, 500 रुपयाच्या पण 4 नोटा, म्हणजे 4 4 वेळा 4 चौक 16. अचूक पर्याय नंबर 1, म्हणजे तिच्याकडे एकूण 16 नोटा आहेत. पुढचा प्रश्न आहे, सानी याकडे एक रीम कागद आहे, तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचे आहेत, तर सर्व कागद ठेवण्यासाठी किती फाईल लागतील? एक रीम म्हणजे 20 दस्त, एक रीम म्हणजे 20 दस्ते,
आणि 20 दस्ते म्हणजे 40 डझन. तो काही इथं भाग नाही. एक रीममध्ये 480 कागद, एक रीममध्ये 40 डझन कागद आणि एक रीम म्हणजे 20 दस्ते. मग एका फाईलमध्ये एक दस्ता ठेवायचा आहे, 20 फाईल लागतील 20 दस्ते ठेवण्यासाठी. अचूक पर्याय नंबर 3. एक इष्टिका चिठ्ठी कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घणांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांची संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? घनाच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडापेक्षा 12ने कमी आहे. चूक आहे. घनाच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्यापेक्षा 12ने जास्त आहे. बरोबर. मूळ इष्टिका चिठ्ठीला कडा किती आहेत? 12. खालच्या 4, उभ्या 4 आणि वरच्या 4 12. पण घन 2 तयार केले आहे, त्यामुळं 12 आणि 12 24 कडा झाल्या आहेत. 24 कडा ह्या 12पेक्षा 12ने जास्त आहेत. अचूक पर्याय नंबर 2 सत्य विधान आहे. घनाच्या आणि इष्टिकाच्या कडांची संख्या समान आहे. चूक. घनाच्या कडांची संख्या इष्टिकाच्या कडांच्या संख्येपेक्षा कडांच्या निम्मे. चूक. अचूक पर्याय नंबर 2. घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडापेक्षा 12ने जास्त आहे. घन तयार केल्यामुळे कडा दुप्पट झाल्या घनांच्या. या ठिकाणी खालील आकृतिबंध पुढे येणारे आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? इथं शिरोबिंदूच्या ठिकाणी असणारे अंक त्यांची बेरीज आहे बघा. 3, 2, 5 आणि 1, 6 मध्ये आहे. 8 आणि 7 15, 9, 24 या भागामध्ये. 26, 25, 7 आणि 6 12 आणि 5 7 आणि 6 13 आणि 5 18, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. ओके. साहजिकच या ठिकाणी या काय तिघांची बेरीज म्हणजे 240 नाही, या तिघांची बेरीज 230 नाही. इथं मात्र अचूक पर्याय नंबर 3 मध्ये 9 आणि 1 10 ला 0 हाच्याला 1 8 आणि 8 16 आणि 7 23 आणि 1 24 बेरीज येते 240. अचूक पर्याय नंबर 3च. क्रम पण महत्त्वाचा आहे. 1 2 3 7 8 9 25 26 27 79 80 81. हा पण क्रम महत्त्वाचा. प्रत्येक ठिकाणी बेरीज तीच येते, परंतु इथं मात्र क्रम महत्त्वाचा असा. तो दिलेला आहे तो क्रम इथं नाही. 79 80 81 उलटा आहे. इथं 79 80 81 पण बेरीज 230 येते ना. इथं 79 80 81 असा उलटा आहे. ओके. इथंच 79 80 81 क्रम बरोबर आहे या तिघासारखाच आणि बेरीज बरोबर येते, म्हणून अचूक पर्याय नंबर 3. पुढला प्रश्न आहे 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षात बालदिन कोणत्या वारी येईल? शनिवारीच. बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे एकाच वर्षात एकाच वारी येतात, म्हणून शनिवारी बालदिन येतो. ओके. अचूक पर्याय नंबर 4. 3/4 हा पूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? हे 3 गुणिले 1/4 बरोबर आहे. 3/4च. इथं 1/4 3 वेळा बेरीज आहे. बरोबर आहे. 1/4ची 3 पट म्हणजे हेच. परंतु पर्याय नंबर 2 3 अधिक 1/4 म्हणजे 3/4 नाही, कारण आपण छेदसारखा करायचा प्रयत्न केला तर 4 चुकून 12 आणि 13/4 येणार. त्यामुळं चुकीचा पर्याय आहे नंबर 2. खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीत अपूर्णांक दर्शवित नाही? पहिलाचा बघा 1.5. ही काय 1.5 नाही, हे 2 पूर्ण आणि अर्धा आहे. 2 पूर्ण अर्धा म्हणजे 2.5 आहे. हे 2.5 आहे, हे 2.5च आहे. त्यामुळं अपूर्णांक दर्शवत नाही. हा 1.5 अजिबात नाही. अचूक पर्याय नंबर 1. 2 3 4 तेच पर्याय 2.5च आहेत, पण 1.5 नाही. आकृतीमध्ये 1.5 नाही. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या. पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने किती लिटर सरबत बनवले? अर्धा लिटरच्या 4 बाटल्या म्हणजे 2 झालं. अर्धा 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 4 म्हणजे 2 झालं. आणि पाव लिटर सरबत शिल्लक उरला म्हणजे आईनं 2.25 केलं तर 2 आणि पाव लिटर 2.25. अचूक पर्याय नंबर 3. आता खालील आकृतिबंधात पुढे येणारी चित्रे कोणती? हे आणि हे तेच आहे, म्हणजे हे पुढे येणार म्हणजे अचूक पर्याय नंबर 1. ओके. हे आणि हे तेच आहे. ओके. त्यामुळं हे चित्र पुढे येणार. यानंतर हे, यानंतर हे म्हणजे हे. अचूक पर्याय नंबर 1.
पुढला प्रश्न आहे 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. ही सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. कितीने मोठे? 97मधनं 2 गेले 95. अचूक पर्याय नंबर 4. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या म्हणजे अर्धा 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 अगदी बरोबर आहे. 1.5 ओके 1.5 किंवा 1.2. पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या, पाव आणि पाव अर्धा म्हणजे हे अर्धा म्हणजे हे 2 झालं, हे 1.5 आणि हा अर्धा 2 झालं. आता 5 किलो द्राक्ष आहेत. मग आता इथं 2 झाले, उरले 3 किलो. मग उरलेल्या द्राक्षाचे 1 किलोच्या काही पेट्या भरल्या म्हणजे उरले ते द्राक्ष या ठिकाणी 3 किलो. एका पेटीत 1 किलो, 3 पेट्या लागतील. ओके अचूक पर्याय नंबर 2. अर्ध्या किलोच्या 3 पेट्या म्हणजे 1.5 किलो आणि पाव किलोच्या 2 पेट्या म्हणजे या ठिकाणी अर्धा किलो. 1.5 आणि अर्धा 2 झालं. 5 किलो द्राक्षात उरले 3. एका किलो एक पेटी 1 किलोची अशा 3 पेट्या भरल्यानंतर म्हणून पर्याय नंबर 2. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी ₹250 रुपयानं विकत घेतली. दुकानदाराने तिने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या काही नोटा परत केल्या. तर दुकानदाराने 50 रुपयाच्या किती नोटा दिल्या? आता 2 रुपये 2 पुस्तके प्रत्येकी 175. 175ची दुप्पट बाळाने किती? बरोबर 350 म्हणजे 350 रुपये झाले. दुकानदाराला तिनं 500 रुपये दिले. मग 500 रुपयातले दुकानदारानं 350 रुपये घेतले आणि मग उरले किती? उरले 150 रुपये म्हणजे 50 रुपयाच्या किती नोटा? 150 म्हणजे करेक्ट 3 नोटा म्हणजे 3. 50 रुपयाच्या किती नोटा दिल्या? 3 नोटा परत दिल्या. 50 आणि 50 100 आणि 50 150 अशा पद्धतीनं. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? हा दंडगोल आहे. दंडगोलाची ही एक कड आहे. इथं एक कड आहे. याला कोपरा नसतो. दंडगोलाला 0 कोपरे असतात. म्हणजे कडा 2 आहेत. वरती कड 1 खाली कड 1 अशा 2 कडा आहेत आणि कोपरा 1 नाही म्हणून 2ने जास्त. दंडगोलाच्या कडांची संख्या 2 आहे, कोपऱ्यांची संख्या 0 आहे. 2 हे 0पेक्षा 2ने जास्त आहे. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने हा व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेमध्ये पूर्ण केलेला आहे. आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व चौथीतल्या विद्यार्थ्यांना तो पाठवून त्यांना जास्तीत जास्त किती गुण पडणार आहेत हे तपासून पहा. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ जपून ठेवा. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून काढा. वह्या संग्रही ठेवा. कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त जणांच्याकडे स्वतः लाईक करून शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.